हे बघा मंडळी, केवढं मोठं जंगली घोसाळ्याचं वेळ झालो हा बघा. तुमका दाखवतं जंगली घोसाळी कशी असते त्यांची फुलं आणि घोसाळी खयपर्यंत गेलं बघ. वेळ ओढी होतं पण तुटा नाही चिलो इकडे लागले ती दाखवते तुमका. त्याला हे बघा, हे बघा घोसाळी फुला त्याची. हे घोसाळी एवढी लागली बघा. गावठी आम्ही अशी लावून गेलो तर लागायची नाही. ही किती लागली बघा. आपणच चालली आहे का, पाणी नको काय नको. तिकडे कणकीच्या वेळेला पण अशीच चढली होती कितकी वरपर्यंत. फुला ह्या कितकी लोंबताना दिसते. जर हे फळ पूर्णपणे वेलावरच वाळू दिले तर त्यातील गर सुकतो, आत फक्त जाळी उरते. त्या जाळीचा वापर आपण भांडी घासण्यासाठी, अंघोळीसाठी किंवा नैसर्गिक स्पंज म्हणून वापरू शकतो. रानटी फळ असल्यामुळे आपण याची भाजी करू शकत नाही, पण याचं वाळवून पूर्णपणे उपयोग करू शकतो. याला दोडक्यासारख्या वर शिरा नसतात. हे बघा, हे पूर्ण गुळगुळीत असतं म्हणून ह्याला आपण गुळगुळीत दोडकं सुद्धा म्हणू शकतो. पण हे रानटी असल्यामुळे याची भाजी करून आपण खाऊ शकत नाही. खायची घोसाळी लावायची असेल तर आपण ती लावू शकतो, पण ही रानटी आहे, याला लावायची गरज नाही. अशीच जंगलात रुजून येतात. भरपूर प्रमाणात तुम्हाला सगळीकडे दिसणार. ह्याच्या वेली वर वर उंच जातात. तर किती उंच गेली आहेत बघा. वर दिसत आहेत तुम्हाला, किती तरी खूप लागली आहेत, जसे का आंबे लागल्यासारखे.